मनमाड शहर शाखेतील आणखी एक घोटाळा समोर आलाय। अगोदर एफडी आणि आता इन्शुरन्स घोटाळा उघड झालाय। ज्या संदीप देशमुखनं एफडी घोटाळा केला होता त्यानेच विमा काढणाऱ्या धारकांना इन्शुरन्सचे बनावट सर्टिफिकेट देऊन त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे। या प्रकरणी विमा कंपनीचे अधिकारी सोहेल शेख यांनी मनमाड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। युनियन बँकेच्या मनमाड शहर शाखेतील आणखी एक घोटाळा उघड झालाय। अगोदर एफडी आणि आता इन्शुरन्स घोटाळा उघड झालेला आहे। ज्या संदीप देशमुखने एफडी घोटाळा केला होता त्यांनीच विमा काढणाऱ्या धारकांना सुद्धा इन्शुरन्सचं बनावट सर्टिफिकेट देऊन त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे। आणि या प्रकरणी विमा कंपनीचे अधिकारी सोहेल शेख यांनी मनमाड पोलीस ठाण्यामध्ये आपली तक्रार नोंदवलेली आहे। तर आपण पाहतोय आणखी एक घोटाळा उघड झालेला आहे। युनियन बँकेच्या मनमाड शहर शाखेतील हा एक घोटाळा आहे। आधी एफडी घोटाळा झाला आणि त्यानंतर आता इन्शुरन्स घोटाळा सुद्धा उघड झालेला आहे। ज्या संदीप देशमुखने एफडी घोटाळा केला होता त्यानेच हा इन्शुरन्स घोटाळा सुद्धा केल्याचं उघड झालंय। त्यामुळे आता या संदर्भात पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।